तर तुम्हाला मानाचा, स्वाभिमानाचा आणि निळा कडक जय भीम. तर आज मी आलो आहे माता रमाई यांच्या वनंदी या गावी. तर पाहू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमतः चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सांगते वेळेस खूप आनंद होतोय की माता रमाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्याशा वनंद या गावी झाला. रमाईंची जीवन या छोट्याशा ब्लॉगमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा ब्लॉग अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अकोला होणारे सर्व सर्व माता रमाईचे लेख माता रमाईच्या लेखी माता रमाईच्या गावाला आला. तुमचा आहे माता रमाई जिथे दिसायला खूप आहे तिथे रमाईचा जन्म झालेला आहे. माता रमाईचं घर चिखल मातीचं वरती गवताचं छप्पर होतं. त्या नात्या घरावरती आदरणीय वीररायजी आंबेडकर यांनी भव्य देशवाळाच्या राखाच्या कामाच्या पैशाने होती. रमाई 7 वर्षे होत्या आणि त्याच्या आईचा अल्पच आजाराने निधन झालं. 8 वर्ष पूर्ण होतात बाबाला दुःखाचा काळ आला. नेहमीप्रमाणे बाबा सकाळी 4 वाजता उठलेल्या लेकरांना जेवण करून ठेवलं आणि रॉकेलचा कंदील लाकडाचे काठी हातात घेऊन या वाघाच्या रानातून 9 किलोमीटर अंतरावर चालत गेले आणि पाट्या माता माता बाबांच्या छातीमध्ये कळ आणि रक्ताची उलटी झाली आणि तिथे विकून होते पडले. तिथले लोक गोळा झाले, विचारत होते काय झालं, काय वाटते तुम्हाला? म्हणतात माझ्याकडे वेळ कमी आहे असं मला वाटत आहे. मला पहिलं माझ्या खात्या घरी घेऊन चला. माझी चिमणी पाखरं 3 घरामध्ये आहेत. माझी लेकरं माझी वाट पाहत असतील. लोकांना प्रश्न पडला न्यायचं कसं? त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, ऑटो नव्हतं, काही नव्हतं. लोकांनी तिथे बैलगाडी बोलावलं. बैलगाडी भरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं आणि तिथून बाबांना लाकडाच्या पाळण्यामध्ये म्हणजे डोळीमध्ये इथे आणलं गेलं. बाबा अस्वस्थ झाले होते, लेकरांकडे बघत होते. आसमाच्या पुराने बाबा दिसायला रडत होते. त्या लाडक्या लेकीला रामीला असं वाटलं, रामी म्हणजे रमाईचं नाव आपल्या माहेरचं रामी होतं. त्या रामीला असं वाटलं 1 वर्ष आधी माझी आई सोडून गेली, आता बाबा जातात की काय? रमाई आरडाओरडा रडायला लागल्या. मागोमाग शंकर रडला. त्या 3 लेकराने आक्रोश केला. बाबांच्या कानामध्ये आवाज गेला. बाबाने डोळे उघडले. त्या रामीला हाताने जवळ बोलावलं. तिच्या डोक्यावरती हात ठेवून, रामी तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे. तुम्हाला तुमच्या आईची मी आठवणीवरील नाही दुःख जाणून दिलं नाही, परंतु मला वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे. रामी या 2 भावंडांची आई बाप तुला व्हायचं आहे. त्या 8 वर्षाची मुलीवर तेवढी मोठी बाबांनी जबाबदारी टाकली. त्यांचे मामा काका कार्याला आले, कारण त्यावेळेला आपल्याकडे फोन नव्हते, लोक कार करायचे. त्यानुसार ते कार्याला आले. गोविंदपुत्र मामा त्यांचे त्यांचे काका त्या लेकरांनी पाहिला, हंबरडा फोडला. मामा काका आमचं कोणी उरलं नाही हो, आमची आई गेली, आमचे बाबा गेले, आता मला कोण बघेल? गोविंदपुत्र मामाने जवळ घेतलं, डोक्यावरून हात केला, बाळा रडू नका, तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ. आणि ते 8व्या वर्षामध्ये मुंबईला घेऊन गेले आणि 9व्या वर्षात रमाईला मागणं आलं. ते म्हणजे रामजी बाबा. बाबासाहेब आपल्या वनंदमध्ये आले नव्हते मागणं घालण्यासाठी, तर रामजी बाबा त्यांच्या घरी गोविंदपुत्र मामांच्या घरी गेले होते. तिथे त्यांची ओळख असल्यामुळे गेले होते. आणि त्यावेळेस रमाई 2 हाताने पाणी घेऊन आल्या. बाबाने पाणी घेतलं आणि म्हणाले, गोविंदपुत्र ही मुलगी कोणाची आहे? बोलतात माझ्या बहिणीची आहे. ती मुलगी माझ्या जीवाला द्याल का? त्यावेळेस तेव्हा तुमचा जीवा शिकलेला आहे मुलगा आणि माझी मुलगी शिकलेली नाही आहे. बोलतात त्या मुलीकडे पाहून असं वाटतं ही शांत नदी आहे. ती जर माझ्या सागराला दिवाळा घेतली तर वाघासारखा गगनात जीवा हा शांत होईल. त्या शिक्षणामध्ये संसारामध्ये मुली चांगल्या प्रकारे साथ होईल अशी आम्हाला अपेक्षा वाटते. ही मुलगी माझ्या जीवाला द्या. तेव्हा रमाईचं लग्न खायच्या मच्छी मार्केटमध्ये झालं. रमाई तेव्हा 9 वर्षाच्या होत्या. 8 वर्षात रमाई 2 भावंडांची आईपत झाली. 9व्या वर्षात साहेबांची पत्नी झाली. 9व्या वर्षात रमाई 9 कोटी जनतेची आई झाली. लग्न झालं. रमाई संसाराला शेणी गोरे थापत
होत्या, भाड्यामुळ्या वाद होत्या, चाऱ्याने गोळा करून परदेशी पाठवत होत्या बाबासाहेबांना शिक्षणासाठी. एका दिवशी असा काळ आला की त्यांचा लाडका गंगाधर आजारी होता, तापाने फणफणला होता. आईकडे पैसे दवाखान्यात नव्हते तरी सुद्धा दवाखान्यात घेऊन गेल्या. त्यावेळचे डॉक्टर त्यांना म्हणतात, डॉक्टर साहेब माझ्या बाळाला वाचवा, उद्या 2-3 मुलं भाईन तुमचे पैसे आणून देईल, माझे पती परदेशी शिक्षण देत आहेत, माझ्या बाळाला वाचवा. डॉक्टर म्हणतात, ब्यायची पत्नी आणि उधार मागायला आल्या, उद्या 2-3 मुलं भा तुमच्या बाळाला घेऊन या. रमाईने पदरा काय झाकला आणि पुढे परत आल्या. एक पाय दारात एक पाय घरात टाकतात गंगाधरने जीव आईच्या हातावर सोडला. आई अर्धा मोठा रडायला लागल्या. कार्यकर्ते आई मला रमाई जरा धीर घ्या, बाळाला दफनविधी करायची आहे, कफन पाहिजे. आईकडे चाऱ्यांना बाळाला वाचवण्यासाठी कफन कुठून आणणार. आपल्या साडीचा पदर फाडला, कपड्यामध्ये गुंडाळलं आणि दफनविधी करायला दिली. आपल्या साहेबांना पत्र येतात, दुःखाची ती घटना साहेब कळवी ते पत्राने, इवळासा गंगाधर आपला गेला की सोडून. रामू झेलिते घाव काळाचा, दूरदेशी हा बाप बाळाचा. त्यावेळी बाबासाहेब आपल्या रामूला पत्राने जे देतात, अगं रामू तुझा एक गंगाधर गेला, रडू नको, लाखो गंगाधर माझे तयार होतील आणि सुटापुटा टाय पोटात फिरतील, ते तुझे लेख असतील. एक हिंदू गे रडू नको, लाखो हिंदू माझ्या तयार होतील आणि साडी माळीमध्ये गाडीमध्ये फिरतील, त्या तुझ्या लेखी असतील. ह्या वेळेचं होतं बाबांनी तेव्हा रमाई सांगितलं. आज रमाईच्या लेखीनं साडी माळीमध्ये गाडीमध्ये आला, आता सिंहांचा वाटा माता रमाईंचा आहे. जर का माता रमाई वननगावात जन्माला आली नसती, बाबासाहेबांना सावी झाली नसती, तर बाबासाहेबांनी या रूढीच्या नरकातून बाहेर काढली नसती. बाबासाहेब म्हणतात, रामू माझा समाज वनवन भटकत आहे, आणा पाण्याशी वंचित आहे, त्यांना मला हक्काचं मतदान स्वाभिमान द्यायचं आहे, रामू मला शिकू दे. रमाई एवढ्या पुण्यवान एवढ्या धनवान होत्या की वसतिगृहामध्ये मला उपाशी होती. रमाईला कळालं, रमाईला विचारलं गुरुजींना, वळाले गुरुजी की तुकले तर रडतात का, झोपलेत का. गुरुजी म्हणतात, सरकारकडून धान्य आलं नाही आहे, सर्व जाती धर्माची मुलं होती. रमाई सोन्याच्या बांगड्या काढल्या, त्या वळाले करून दिल्या आणि मला जाय मोडा थोडा काही करा, परंतु माझ्या ह्या लेकरांना जेवण आणून घाला. अशी धन्यवाद रमाई. जर रमाई खरोखर बाबासाहेब मिळाली नसती तर आज त्यांचा आपण सख्खा हे परिवार मुंबईमध्ये पाहिले नसते. हा सगळा भाच्यांचा परिवार आहे. जुनी लोक कोण राहिलेली नाही रमाईला पाहिलेली. हे सख्खा परिवार मुंबईमध्ये आहे आणि सख्खी चुलत आम्ही म्हणजे काकांची. आम्ही या घरचा परिवार आहे आणि या घरच्या परिवाराने ही जागा आम्ही 7 गुंठ दिली आणि मीराताई आंबेडकरांनी प्रसार प्रचार करून दान गोळा करून दानाच्या निधीतून बांधलेले आहे. सरकारचं ट्रस्ट नाही, हे आपल्या जनतेचं स्वतंत्र आहे. याची साफसफाई माझा मुलगा दीपक हरिचंद्र धोत्रे हा करतो. आणि मग तुम्हाला अशी अपेक्षा आहे का की सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा काय असं? अपेक्षा आहे, पण हे स्वतंत्र असल्यामुळे सरकार लक्ष देऊ शकत नाही. स्वतंत्र आहे ना हे, असं आहे. बाकी मग याची साफसफाई वगैरे सगळं तुम्हीच करता? हा, माझा मुलगा करतो. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर अकाउंटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देतो. त्यामुळे जय भीम, नमो बुद्धाय.